नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता 31 ऑगस्टचा महत्त्वाचा निर्णय आपण पाहणार आहोत. महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय. आज फक्त ह्या महिलांना पेमेंट मिळणार, म्हणजेच आज फक्त ह्याच महिलांना पैसे मिळणार आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पेमेंटसाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम आहे, ते करावं लागेल. त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल की तुम्हाला किती पैसे आता नेमके मिळणार आहेत. त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाणार आहेत. किती महिलांना किती पैसे मिळणार आहेत, राहिलेल्या महिलांना किती पैसे मिळतील, त्यासोबतच ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील त्या महिलांना पुढच्या हप्त्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहेत का, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी आहे. नवनवीन निर्णय घेण्यात आले. पुढील हप्ता जो आहे तो 3,000 रुपयांचा राहणार आहे का, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक पण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर बघा, महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी 31 ऑगस्टचा आहे. आज फक्त या महिलांना पेमेंट मिळणार आहे, त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी पाहूया. तर बघा, लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, 92 लाख बहिणींच्या खात्यात आज उद्या रक्कम जमा होणार. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले त्याची देखील माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जो काही फोकस आहे तो या जिल्ह्यांवरच त्या ठिकाणी राहणार आहे, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे फक्त याच महिलांना पेमेंट जे मिळणार आहेत. बघा, संपूर्ण माहिती काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची उद्या म्हणजे शनिवारी आज शेवटची तारीख आहे. आत्तापर्यंत राज्यातील 2,26,07,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत. आतापर्यंत आलेले अर्ज किती आहेत? 2,26,07,000 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत. त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामध्ये बघा, जर आपण पाहिलं तर 1,20,00,000 ज्या महिला आहेत, 1,34,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये वितरित केले असून आणखी 92 लाख महिलांना गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2-3 दिवसात लाभ मिळेल असे सांगण्यात आले आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत काही महिलांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कृपया करून तुम्ही सांगावे. जर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील तर 3,000 रुपये मिळाले म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. बघा, गणेशोत्सवापूर्वी सर्वच महिलांना म्हणजे जवळपास 92 लाख महिलांना या ठिकाणी जो काही निधी आहे तो वितरित केला जाणार आहे. म्हणजेच आज देखील, आज 31 तारीख आहे, आज देखील या ठिकाणी महिलांना जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा नाही. तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा, मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. आज त्या ठिकाणी महिलांना जे काही पैसे आहेत ते दिले जाणार आहेत. 31 ऑगस्ट आज या ठिकाणी आहे. आता बघा, राहिला विषय सप्टेंबर महिन्याचा. तर बघा, सप्टेंबरमध्ये किती पैसे मिळतील त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. सप्टेंबरमध्ये तुम्हाला 3,000 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे का, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर बघा, पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पुढची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत संपते का, काय आहे शेवटची तारीख? तर बघा, भरपूर महिला आहेत. आज 31 ऑगस्ट आहे. आज 31 ऑगस्ट असल्यामुळे आज या ठिकाणी अर्ज भरणे बंद होईल का, किंवा मग तुम्हाला नवीन अर्ज भरता येणार नाही का, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. खरंच 31 ऑगस्टला अर्जाची मुदत जी आहे ती संपते का, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, हा देखील महत्त्वाचा पुरावा तुमच्यासमोर आहे. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. संपूर्ण माहिती काय बघा, जर आपण पाहिलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजेच बघा, 29 तारखेपासून खऱ्या अर्थाने पैसे जमा होत आहेत. 29, 30 आणि आज 31 तारीख आहे. आज देखील महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची जी काही मुदत आहे ती संपणार आहे का, असं देखील प्रश्न अनेक महिलांना त्या ठिकाणी पडलेला आहे. कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम मुदत सांगितली होती, मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्टची जी काही मुदत आहे ती संपणार आहे का, आणि अर्जांची जी काही शेवटची तारीख आहे ती काय असणार आहे हे आपण जाणून घेणार. बघा, ज्या महिलांचे अजून अर्ज भरणे बाकी आहेत त्या महिलांना हा खूप महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की अर्जाची जी काही शेवटची मुदत आहे ती काय आहे, कोणत्या तारखेपर्यंत आम्ही अर्ज भरू शकतो, ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे का ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, पुढची माहिती
लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमावाजमाव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचे जे काही अर्ज करण्याची मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती. पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढलेली आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं शहरी भागामध्ये म्हणजेच मुंबई सबअर्बन एरियामध्ये जर आपण पाहिलं तर खूप ज्या महिला आहेत भरपूर महिलांचे त्या ठिकाणी आधार जे काही सेंटर आहे त्यावर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. बँकेमध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. भरपूर महिलांचे KYC बाकी आहेत. भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही भरणे बाकी आहेत. तर त्या महिलांना ह्या ठिकाणी वाटत होते की 31 ऑगस्ट जी आहे ती शेवटची तारीख आहे. म्हणजे आज शेवटची तारीख आहे का? तर बघा आज शेवटची तारीख आहे, निश्चित आहे. पण कशासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे? म्हणजे जर तुम्ही अर्ज भरला, आज जर तुम्ही अर्ज भरला असेल आजपर्यंत, आज रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्ही अर्ज 12च्या अगोदर जर अर्ज भरला गेला तर तुम्हाला 4,500 रुपये मिळू शकतात. ठीक आहे. जुलैचे पैसे, ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही आज 31 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे आज रात्री 12च्या अगोदर जर फॉर्म भरला नाही तर तुम्हाला फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील. 1,500 रुपये तुम्हाला जमा होतील. ठीक आहे, अर्ज मंजूर झाल्यानंतर. त्यामुळे तुमचा मोठा तोटा त्या ठिकाणी होऊ शकतो. अजून ऑफिशियली अशी काही माहिती आलेली नाही आहे की या संदर्भात, परंतु आपल्याला जी आत्तापर्यंत माहिती आलेली आहे त्यानुसार 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही अर्ज भरले तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत. तर सर्वच महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याचे प्रयत्न करा. आज देखील तुमच्याजवळ वेळ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. तर बघा त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती, अर्जाची अंतिम तारीख काय? तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जांची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या, अंतिम तारीख 31 ऑगस्ट म्हणजे आज नसून ही जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर त्या ठिकाणी चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड अपडेट होईल किंवा मग तुमचं जे काही बँक लिंक होईल किंवा मग तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला मिळतील त्यावेळेस तुम्हाला अर्ज भरता येईल. भरपूर महिला आहेत, भरपूर भगिनी आहेत ज्यांचं त्या ठिकाणी नुकतंच 21 वर्ष जे काही वय आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर बघा जे काही योजनेच्या अटी आहेत त्या अटींमध्ये तुमचे वय जर त्या ठिकाणी बसायला पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी होत असेल तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही. संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही जमा करून घेऊ शकतात. भरपूर अजूनही महिला आहेत शहरी भागातील, त्या महिलांनी अजूनही त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी बनवलेले नव्हते. कारण ह्या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही अशी शक्यता होती, परंतु प्रत्यक्षात महिलांना 3,000 रुपये आल्यानंतर त्या देखील महिलांनी हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या देखील महिला भगिनी त्या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते बनवत आहेत आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आता राहिला विषय 3,000च्या संदर्भात. बघा 3,000 रुपये मिळणार आहेत का पुढच्या हप्त्यात? भरपूर महिलांना हा गैरसमज आहे की आता जसे तुम्हाला 3,000 रुपये आले, बघा भरपूर महिलांना महत्त्वाचं वाटतं आहे. बघा लक्षात घ्या, भरपूर महिलांना वाटतं आहे की 3,000 रुपये आत्ता जसे आम्हाला एकत्रितरित्या आले म्हणजेच 29 ते 31पर्यंत, तसेच 14 ते 19 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये रक्षाबंधनानिमित्त आणि आता देखील दुसरा हप्ता 3,000 रुपयांचा येतो आहे. तसंच महिलांना वाटतं आहे की पुढचा देखील हप्ता 3,000 रुपयांचा असेल, पण असं नाही. सर्व महिलांनी लक्षात घ्या, आता तुम्हाला पुढचा हप्ता 3,000 रुपयांचा मिळणार नाही. ज्या महिलांना अजून 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. त्या महिलांना मिळतील किती? 4,500 रुपये. ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. त्या महिलांनी नाही लिहून पाठवायचे. आणि ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, ज्या महिलांना आत्तापर्यंत 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना मिळणार आहेत 1,500 रुपये. ठीक आहे, 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता ते 1,500 रुपये कधी जमा होतील? सप्टेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला. 17 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. सर्वात अगोदर तारीख देखील तुम्हाला सांगून टाकलेली आहे. संपूर्ण माहिती आपण क्लिअर करत असतो. आपला हेतूच हा असतो की महिलांना त्या ठिकाणी योग्य ती मार्गदर्शन व्हावं, सर्वच महिलांना पैसे मिळावे, हाच आपला हेतू असतो आणि त्या दृष्टीने आपण मदत देखील करत असतो. कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर आपण अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.